पातेल्यामध्ये तेल घेतलं. कैरी आहे ही एक आणि ही कैरीचे तुकडे आहेत. मी पूर्ण कैरी नाही घेतली, अर्धीच कैरी आहे. हे गूळ आहे 1 वाटी. आता तेलमध्ये जिरे, राई, कढीपत्ता आणि आता एव्हरेस्टचं हिंग टाकत आहे. आता कैरीचे जे मी तुकडे घेतले होते ना, ते तुकडे टाकत आहे. धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर आणि आता छानपैकी भाजून घ्यायचं. यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार. आता गूळ टाकत आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं. हे व्यवस्थितपणे भाजू द्यायचं याला. छानपैकी भाजलं. आता पाणी टाकत आहे त्यामध्ये. 1 ग्लासला कमीच बरं का. छानपैकी उकळू द्यायचं. हे छानपैकी बघा कैरीची लोणची छानपैकी तयार झाली आहे.